काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली। तर आज अहमदनगरमधील श्रीरामपूर आणि संगमनेर तर नाशिकमधील इगतपुरीत जरांगे पाटलांची सभा पार पडली। जरांगे पाटलांच्या सभांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय, पण दुसरीकडे ओबीसी महामोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळांनी मात्र मराठा समाजाच्या ओबीसी अंतर्गतातील आरक्षणावर आक्षेप घेत मनोज जरांगे पाटलांवर प्रखर टीका केली। आता आज त्यामुळेच नाशिकमध्ये जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। शिवाय नाशिकमध्ये जरांगे पाटलांच्या सभेला असंख्य लोक उपस्थित झाली होती। परिणामी या जरांगे इफेक्टचा भुजबळांना येत्या लोकसभा निवडणुकीत तोटा सहन करावा लागणार का, भुजबळ विधानसभेला येवल्यातून पडतील का, इथपर्यंतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। तेव्हा नाशिकात नेमकं काय घडणार, भुजबळ विरुद्ध जरांगे पाटलांच्या संघर्षामुळे नाशिकचं विशेषतः भुजबळांचं राजकीय गणित कसं बिघडू शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। खरं तर स्वतःला ओबीसी नेता म्हणवून घेणारे भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावर नेहमीच अधिकारवाणीनं बोलतात। ओबीसी अस्मिता जागवताना ते समोरच्याला शिंगावर घ्यायला कमी करत नाही, इतर राजकारण्यांसारखं सेफर गेम खेळत नाही। आता याचा त्यांना जसा फायदा होत असणार तसा तोटाही नक्कीच होत असणार। खरं तर बरीच वर्ष राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भूषवलेल्या छगन भुजबळांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे। मुंबई शहराविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे, त्याशिवाय नाशिक जिल्हा तर त्यांचा बालेकिल्लाच मानला जातो। पण मुंबईतील माझगाव भागातून 2दा आणि नाशिकच्या येवल्यातून 4 वेळा आमदार राहिलेल्या छगन भुजबळांसाठी पुढची निवडणूक काहीशी अडचणीत आणणारी ठरणार अशी आता चिन्ह आहेत। आता शरद पवारांनी येवल्यात माणिकराव शिंदेंना पुरवलेली ताकद आणि छगन भुजबळ यांची मराठा विरोधक अशी बनत चाललेली छबी, शिवाय जरांगे पाटलांना त्यांचा विरोध, पाटलांची तितकीच जहरी भुजबळांवरील टीका, यामुळे छगन भुजबळ येवल्यात पडतील का या चर्चांना उधाण आलंय। कारण जरांगे पाटील हे आता मराठा समाजाचे इमोशन्स बनत चाललेले नेते ठरले आहेत। दुसरीकडं छगन भुजबळ सध्या मराठा आरक्षण मुद्द्यामुळे बरेच चर्चेत आहेत। मागील 2.5 महिन्यात मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून बऱ्याच खटपटी केल्या आहेत। सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाहीये। 2 वेळा दीर्घकाळ उपोषण, 2 वेळा राज्यभर जाऊन सभा, गावोगावची साखळी उपोषणं, गावबंदी बरंचसं करून झालाय। पण सरकार आधी 40 दिवस मग 2 महिने अशी मुदत घेऊन चालढकल करताना दिसतंय। आता नोंदी शोधायचं काम न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडून सुरू असलं तरीही आज त्र्यंबकेश्वरमध्ये जरांगे पाटलांना काही पुरोहितांनी हजारो वर्षांच्या नोंदी सापडल्याचे पुरावे दाखवले आहेत, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणलेलं आढळून येत असल्याचं बोललं जात आहे। असो, तर जरांगे पाटलांनी फार आधीपासून छगन भुजबळांवर प्रखर टीका केली आहे। आजच्या सभेतही ते भुजबळांना सोडणार नाहीत असंच दिसतंय। कारण छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त नाही असं म्हणत सातत्यानं रान तापवलंय। मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी चुकीची आहे, त्यामुळे ओबीसी प्रवर्गात आधीच समाविष्ट असलेल्या 350 जातींवर अन्याय होईल अशी मांडणी छगन भुजबळ करत आहेत। तर कुणबी मराठे हे ओबीसीचा भाग असून मागील 40 वर्ष मराठ्यांचं आरक्षण खाण्याचं काम ओबीसीनी केलं असं वक्तव्य नुकतंच मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे। एकूणच भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील अशी खुली लढाईच मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। गावोगावच्या ओबीसी बांधवांमध्ये मराठ्यांविषयी कुठलीच अडी किंवा भीती नसून भुजबळ आणि इतर ओबीसी नेते उगाच ओबीसींच्या मनात भीती निर्माण करतायत असं जरांगे पाटील म्हणतायत। राज्यातील तमाम ओबीसी नेते मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध करत असून हा विरोध आता दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार असं काही बोललो नसल्याचं मध्यंतरी सांगितलं होतं। यावर मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर नंतर सरकारला जे काही सांगायचंय ते सांगू अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान या मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्याला हात घालणाऱ्या छगन भुजबळांना पुढच्या निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवून देऊ असा इशारा अनेक मराठा बांधवांनी दिलाय। त्यामुळे भुजबळ येत्या निवडणुकीत निवडून येण्याच्या शक्यता किती आहेत याचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं ठरतं। तर येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ मागील 4 निवडणुका जिंकल्या आहेत। म्हणजे 2004 ते 2024 असं 20 वर्ष येवल्यात निर्विवाद भुजबळांचं वर्चस्व आहे।
त्याआधी 1990 साली काँग्रेसचे मारुती पवार, तर 1995 आणि 1999 साली शिवसेनेचे कल्याणराव पाटील या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले होते. भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला होता. गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचे आदेश दिले होते. त्याचा रागही शिवसैनिकांमध्ये होताच. 1996च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांचा पराभव झाला तो शिवसैनिकांच्या याच भूमिकेमुळे. त्यानंतर मात्र शरद पवारांच्या साथीत छगन भुजबळांनी राजकारणाच्या आखाड्यात विजयाचं जातीय गणित जमवून आणलं. नाशिकमध्ये भुजबळांनी जम बसवला तो प्रामुख्यानं विकास कामांमुळे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देण्यासोबतच रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातही भुजबळांनी भरीव काम केलं. द्राक्ष आणि वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय येवला पैठणीला मोठी बाजारपेठ मिळवून दिली. मतदारसंघातील जातीय गणित सांभाळताना त्यांनी ओबीसी बांधवांसोबत मराठा आणि दलित बांधवांची मोड बांधली. त्यामुळेच मोदी लाटेच्या काळात आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाऊन आल्यानंतरही भुजबळ निवडून येऊ शकले. मतदारसंघातील चांगला जनसंपर्क ही भुजबळांची जमेची बाजू आहे. शेजारीच असलेल्या नांदगाव मतदारसंघात त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे सुद्धा 2 वेळा निवडून आले होते. मागील 2 निवडणुकात शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा क्षेत्रात मात्र मागील 10 वर्षात भुजबळ गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी 2दा प्रयत्न करूनही नाशिक लोकसभेची जागा त्यांना जिंकता आलेली नाहीये. मागील 10 वर्षात नाशिक आणि दिंडोरीतील 12 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या जागा मात्र वाढल्या आहेत. आता तर भुजबळांच्या बनत चाललेल्या मराठा विरोधक छबीमुळे नाशिक किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मर्जीतला उमेदवार निवडून आणणं सहज सोपं राहिलं नाही. आता तर ओबीसी महामोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनीही भुजबळांसोबत फारकत घेतली आहे. वडेट्टीवार यांचा नाशकात फार इन्फ्लुएन्स नसला तरीही ओबीसी महामोर्चातील नेते एकसंध नाहीत असा मेसेज त्यामुळे पासआउट झाला आहे. शरद पवारांनी तर मागच्या काही महिन्यांपूर्वी इथून भुजबळांविरुद्ध सभा घेऊन माणिकराव शिंदेंना ताकद पुरवली. अजितदादा गटातील काही मराठा नेतेही भुजबळांच्या भूमिकेविरुद्ध आहेत. त्यामुळे भुजबळ कदाचित भाजपमध्ये जातील अशी ही चर्चा आहे. काहींच्या मते ते स्वतंत्र पक्ष काढून लढतील, पण याचा त्यांना फायदा होईल की तोटा हा येणारा काळच ठरवेल. पण फक्त भुजबळांच्या येवला मतदारसंघाचा विचार करता राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि सरसकट मराठा आरक्षणाला विरोध या गोष्टींमुळे भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी असलेला दलित, मराठा आणि मुस्लिम मतदार यावेळी विभागला जाईल. जर शरद पवार गटाने ही जागा शिवसेनेला देऊ केली तर त्या ठिकाणी शिवसेनेला राष्ट्रवादीची वाढीव मतं मिळू शकतील. याशिवाय माणिकराव शिंदे हे नाव सुद्धा शरद पवार गटातर्फे छगन भुजबळ यांच्या विरोधात चर्चेत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवला, बीड, जळगाव, कोल्हापूर इथं सभा घेतल्या होत्या. तेव्हा पवारांनी येवल्यातून माणिकराव शिंदे, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि बबन गीते, जळगावमधून एकनाथ खडसे आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती यांना जवळ केल्याचं पाहायला मिळालं. माणिकराव शिंदे हे पेशानं वकील असून त्यांनीच भुजबळ यांना 2004 साली येवल्यातून उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुढं भुजबळ तुरुंगात असताना 2019च्या विधानसभेसाठी माणिकराव शिंदे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र त्याआधी भुजबळांची सुटका झाली आणि त्यांनाच येवल्यातून तिकीट मिळालं. 2019च्या निवडणुकीत शिंदे यांनी शिवसेनेच्या पवार यांना मदत केल्याबद्दल पक्षानं त्यांच्यावर कारवाई करत पक्षाबाहेर काढलं. मात्र नंतर काही दिवसांनी या गोष्टीत समझोता झाला. आता भुजबळ अजित पवार गटासोबत गेलेले असताना माणिकराव शिंदे यांनी शरद पवार गटाकडून निवडणुकीसाठी दावेदारी सिद्ध केली आहे. भुजबळ ओबीसी नेते असल्याचा फक्त आव आणतात. ओबीसी मतदारांची आठवण त्यांना फक्त निवडणुकीत येते असं म्हणत भुजबळांना ओबीसी आणि मराठा बांधव मिळून येत्या निवडणुकीत धडा शिकवतील असंही माणिकराव शिंदे म्हणतायत. पण आता भुजबळांनी ओबीसी महामोर्चाद्वारे ओबीसी नेता म्हणून पुन्हा एकदा स्वतःला पुनर्स्थापित केलं आहे. खरं तर छगन भुजबळ यांची मतदारसंघात वैयक्तिक ताकद असली तरी त्यांचं अवमूल्यन करण्यासाठी भाजप, शरद पवार गट आणि ठाकरे गटही यावेळी प्रयत्नशील असतील. पण लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराचं काम करायला भुजबळ कसे राजी होणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल.
कारण काहींच्या मते भुजबळ हे कारवायांपासून वाचण्यासाठी तसेच मंत्रिपदासाठी फक्त भाजपसोबत गेलेत। बाकी भुजबळ आणि शरद पवार यांची छुपी युती आहे आणि तसं असेल तर मग येत्या निवडणुकांमध्ये ही गोष्ट मोठी गेम चेंजर ठरू शकणार आहे। असो, पण या ठिकाणी दुसरा मुख्य मुद्दा आहे तो मराठा मतदारांचा। मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून वारंवार अंगावर घेणाऱ्या छगन भुजबळांविरुद्ध मराठा समाज बांधवांमध्ये रोष निर्माण होत आहे। मागील काही दिवसातच बच्चू कडू, एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई या महायुतीतील सहभागी नेत्यांनी भुजबळांना मराठा आरक्षणाविरोधात जबाबदारीनं बोलण्याच्या सूचना केल्या आहेत। 15 नोव्हेंबर पासून मनोज जरांगे यांचा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र दौरा सुरू झालाय। आज त्याच दौऱ्यातील एक सभा भुजबळांच्या बालेकिल्ल्यात होत आहे। त्यात जरांगे पाटील छगन भुजबळांवर टीका करतीलच। एकूणच काय, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, लढत आहोत हे दाखवताना भुजबळ अप्रत्यक्ष मराठा बांधवांना चुचकारत आहेत। शिंदे सरकारकडून मराठा आरक्षण प्रश्न व्यवस्थित मार्गी लागला तर भुजबळांना त्याचा फायदा होऊ शकतो, मात्र तसं झालं नाही तर मराठा मतदारांचा रोष त्यांना निवडणुकीत पराभवाची चव चाखायला लावू शकतो का, असा प्रश्न उपस्थित होतोय। सगळंच ओबीसी मतदान भुजबळांना पडेल किंवा सगळंच मराठा मतदान भुजबळांच्या विरोधात पडेल असं नाही, मात्र आजच्या बेभरवशी राजकारणात कुणावरच विसंबून राहता येणार नसल्यानं छगन भुजबळांना स्वतःच्या विजयाचा मार्ग स्वतःच मेहनतीनं शोधावा लागेल एवढं खरं आहे। 17 नोव्हेंबरला भुजबळांच्या नेतृत्वात अंबड इथं ओबीसी महामोर्चा झाला। भुजबळांनी या सभेत जरांगेंना जोरदार आव्हान दिलं। खालच्या भाषेत टीकाही झाली, पण यावेळेस मराठा आंदोलकांना थेट चुचकारणं हा त्यांचा ओबीसी ध्रुवीकरणाचा यशस्वी डावपेच ठरतो की राजकीय आत्मघात हे येणाऱ्या काळात लक्षात येईलच। शिवाय भुजबळांच्या या कृतीमागं नेमका देवेंद्र फडणवीस की शरद पवारांचा हात असू शकतो हाही एक वेगळा संशोधनाचा विषय आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, छगन भुजबळ येत्या विधानसभा निवडणुकीत येवल्यातून विजयी होतील का पडतील? मराठा आंदोलक विरोधी त्यांच्या भूमिकेचा त्यांना तोटा होईल की फायदा? नाशकात जरांगे इफेक्टचा भुजबळांना किती फटका सहन करावा लागू शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।